जय माता दी शेतकरी मित्रांनो आणि भगिनींनो, 7 ऑक्टोंबर म्हणजेच मंगळवार आपल्याला सकाळी 6 वाजतापासून दुपारी 12 ते संध्याकाळी 6च्या दरम्यान अधूनमधून सूर्यदर्शन दिसणार आहे, ऊन पडणार आहे, गरमी होणार आहे, हलकीशी हवा होणार आहे आणि अधूनमधून आपल्याला दिवसभर अधूनमधून हलके फुलके ढगातून दिसणार आहे. म्हणजे विदर्भाचे पुरकी जिल्हे आहे, या जिल्ह्यामध्ये फक्त तुरळक ठिकाणी हलका फुलका पाऊस किंवा हलकासा पाऊस, जास्त पाऊस जोरदार पाऊस पडला जाणार नाही विदर्भाच्या पुरकी जिल्ह्यामध्ये, फक्त एक दिवसा भागात. आणि जे विदर्भातले पश्चिम जिल्हे आहे, या जिल्ह्यामध्ये जो पाऊस आहे, ह्या पाऊस आता नाहीच आहे, फक्त आपल्या शेतातले काम आहे हे उरण्यास सुरुवात करा शेतकरी मित्रांनो. समजा उदाहरण 4-5 ढगं जर एकत्र तरच काय भात पाऊस पडू शकतो विदर्भातल्या पश्चिम जिल्ह्यामध्ये. तसं पाऊस शक्यता आता कमीच आहे, जास्त तर उंचाचा अखेर दिवसभर फक्त विदर्भातल्या पूर्वी जिल्ह्यामध्येच पाऊस आहे, फक्त एक दिवसा भागामध्ये, लक्षात घ्या. त्याच्यामुळं आपण शेतकरी मित्रांनी 8 ऑक्टोंबरपासून ते 15-16 ऑक्टोबरच्या दरम्यान आपल्या शेतातले जे कामं आहे हे उरकण्यास सुरुवात करा, म्हणजे सोयाबीन सोडण्यास सुरुवात करा. 8 ऑक्टोंबर आपण 7 ऑक्टोंबरपासूनच सोयाबीन सोडण्यास शिकू शकता. पाऊस पडला तर एक दिवसाबाद तो ठिकाणी हलका फुलका पडेल, जास्त पाऊस शक्यता नाही. आता कंटिन्यू पाऊस, मोठा पाऊस येणार नाही. त्याच्यामुळं आपण 8 ऑक्टोंबरपासून ते 15-16 ऑक्टोबरपर्यंत आपण आपल्या सोयाबीनचा माल सोंगसांग करून आपला माल घरी आणण्याचा प्रयत्न करावा. कारण का यंदा जो पश्चिमी विक्षोभ आहे हा जम्मू काश्मीरवर लवकर आला, म्हणजे 4 ऑक्टोबरला आले गेला. त्याच्यामुळं जम्मू काश्मीर बऱ्याचशा भागामध्ये भरपूर पाऊस पडला गेला. त्याच्यामुळं यंदा चांगले पश्चिमी विक्षोभ येणार आहे. त्याच्यामुळे पश्चिमी विक्षोभ आल्या गेल्यामुळं एक सर्क्युलेशन बनणार आहे राजस्थान राज्यावर. त्याच्यामुळं आपल्या मध्य भारतामध्ये विदर्भ, मराठवाडा, मध्य प्रदेश या भागामध्ये पावसाची हालचाली होणार आहे. हा पाऊस गारपीट धरून येणार आहे. त्याच्यामुळे आपण शेतकरी मित्रांनी आपल्याला जी सोयाबीन सोडण्याचे काम आहे हे लवकरात लवकर उरकून घ्यावे, अशी माझी सगळ्या शेतकऱ्यांनी आग्रहाची विनंती आहे. आणि मोठा पाऊस आता आहे नाही आपल्या विदर्भामध्ये, मोठा पाऊस नाहीच शेतकरी मित्रांनो. त्याच्यामुळे आपण आपल्या शेताचे जे कामाचं जे नियोजन आहे हे करून घ्यावं. आपले जे काही शेतातले कामं राहिले आहेत हे उरकून घ्या शेतकरी मित्रांनो. आणि माझा जर आपला हवामान जर खराब वाटत असेल तर तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब करू शकता. आपला हलका ढग दिसणार आहे 7, 8, 9 ऑक्टोबरला. आणि भरपूर पिकावर आपल्या पिकावर भरपूर वस पडणार आहे सकाळच्या पहाराला. आणि 9 तारखेपासून थंडी पडण्यास सुरुवात होणार आहे. आपल्याला उत्तर भागातून थंडी हवा येणार आहे, कारण बर्फ त्या भागामध्ये 4, 5, 6 तारखेला बर्फ पडल्या गेल्यामुळं त्या भागातून थंडीची हलकी थंडी हवा येणार आहे आपल्या विदर्भामध्ये, मध्य भारतामध्ये. चला.